नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील अनेक आजी माजी सरपंचांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। त्यामध्ये फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुनील गोरे यांनी सुद्धा प्रवेश केला होता। मात्र गावातील विरोधकांनी वेगळ्याच पावड्या उठवल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये सरपंच पोपटराव बोराटे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे काय म्हणतायत। या ठिकाणी हे फोंडशिरसचे सरपंच आहेत। खऱ्या अर्थानं तुमचा भाजपमध्ये प्रवेश जे आहे हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंग निवासस्थानी झाला आणि तुमच्या गावातील नेते मंडळी म्हणतात की बळच गळ्यामध्ये गमजा टाकला, तर काय प्रतिक्रिया तुमच्या भावना? ती खोटं सांगते ती। मी जी प्रवेश केला पालकमंत्र्यांच्या आणि सातपुते साहेबांच्या बंगल्यावर, पालकमंत्र्यांच्या आणि सातपुते साहेबांच्या उपस्थितीत मी जो प्रवेश केला भाजपमध्ये ते खरं आहे आणि ह्यांना तिथं सांगायला काय तोड नाही। त्यामुळे काहीतरी खोटं नाटक सांगून माझा बदनामी करते ती। मी विधानसभेला आम्ही आमच्या गावाने 1100 मताचं लीड दिले, त्यांना सांगायला तिथं काहीच नाही म्हणून आपलं काहीतरी सांगते ती। ह्यांना प्रवेश केला नाही, त्यांना प्रवेश केला नाही, खोटं सांगते। मग आता हे तुमच्या गावची खरं 17-16 बॉडी म्हणते ती, मग ती कुणाची आहे, काय आहे खरं? त्यांची आता 16 आहे, आपलीच आहे ना। ठीक आहे, निश्चितपणे आपण पाहिले की ह्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांच्या सरपंचांच्या प्रतिक्रिया आहेत त्या